राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार ठाकरेंनीच कापले। युतीच्या पहिल्या सरकारमधील कायदा सुधारणा चर्चेत आली। राज्य निवडणूक आयोगाला मतदार याद्या बनवण्यास ठाकरेंनी विरोध केला होता। युतीच्या पहिल्या सरकारमधील कायदा सुधारणा ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार हे ठाकरेंनीच कापले। तर राज्य निवडणूक आयोगाला मतदार याद्या बनवण्यास ठाकरेंनीच विरोध केला होता। तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात। राज्यात 1996 ला शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार वाढवण्याचा प्रस्ताव होता। महाराष्ट्र महानगरपालिका अधिकार कायदा 1949 मध्ये बदल करून राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार वाढवले जाणार होते। अधिकार वाढले असते तर राज्य निवडणूक आयोग स्थानिक निवडणुकीसाठी नव्यानं याद्या करू शकला असता। मात्र ठाकरेंच्या सरकारनं राज्य निवडणूक आयोगाला मतदार बनवण्याचा अधिकार नाकारला। शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी 1996 ला लोकसभा आणि विधानसभेची यादी स्थानिक निवडणुकीला वापरण्यास सांगितली। निवडणूक आयोगाला असा अधिकार मिळाला होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भामध्ये ज्या काही मतदार याद्या करायच्या आहेत त्या करण्याचा संपूर्णपणाने अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाकडे होता। मात्र आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाने 1996 साली या घटना दुरुस्तीमध्ये आणखी एक तरतूद जोडली आणि त्यानुसार असं ठरवण्यात आलं की विधानसभेला जी मतदार यादी असेल तीच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी वापरण्यात यावी। म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला जो अधिकार घटनेने दिला होता त्या अधिकारामध्ये बदल करून विधानसभेची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वापरायची असं विधिमंडळाने केलेला कायदा आहे महाराष्ट्रामधला। याचा अर्थ असा होतो की राज्याच्या म्हणजे देशाच्या घटनेमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाने बदल करून तो अधिकार जो राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जाणार होता तो परत केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे गेला। म्हणजे त्यावेळेला जर ही घटना दुरुस्ती त्यावेळेला जर ही तरतूद केली नसती महाराष्ट्राच्या विधिमंडळाने तर आता जे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार आणि राज ठाकरे म्हणतायत की निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची फेर तपासणी करून याद्या अद्ययावत कराव्यात त्यामध्ये सुधारणा करावी हा अधिकार हा तेव्हाच मिळाला असता, पण तेव्हा तो मिळाला नाही। तेव्हा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, पण ते सरकार गेल्यानंतर सुद्धा आतापर्यंत आलेल्या अनेक सरकारांनी त्याच्यामध्ये काहीही बदल केलेला नाही। म्हणजे आज सुद्धा विधिमंडळाने जर ठरवलं की हे अधिकार राज्याच्या निवडणूक आयोगाला द्यायचे केंद्राच्या घटनेच्या तरतुदीनुसार तर ते देता येऊ शकतात। मात्र त्यासाठी विधिमंडळामध्ये सुधारणा कायद्यामध्ये सुधारणा करावी लागेल। तो अधिकार विधिमंडळाचा आहे, तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पण झाला नाही आणि इतर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी पण ते केलेलं नाही। निश्चित किरणजी, जसा तुम्ही उल्लेख केला की आत्ताच्या विधिमंडळाकडे जर सुधारणा करायची असेल तर आत्ताचं विधिमंडळ करू शकतं, मात्र या सगळ्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? विधिमंडळाने फक्त ती सुधारणा जी 1996 साली जी केली होती ती फक्त मागे यायची आहे की हा जो अधिकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकीच्या मतदार याद्या अंतिम करण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला देण्यात यावा। एवढी सुधारणा केली तर काम संपतं, म्हणजे त्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही। अक्षरशः एका दिवसाचं काम आहे, पण हे एका दिवसाचं काम जरी असलं तरी त्यासाठी फार मोठी राजकीय इच्छाशक्ती असायला हवी, ती कुठल्याच पक्षाकडे नाही, त्यामुळे आजची सगळी वेळ आलेली आहे। निश्चित धन्यवाद किरणजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार हे उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात कापण्यात आले।
युतीच्या पहिल्या सरकारमधील कायदा सुधारणा आता चर्चेत आलेली आहे.